Hello friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Study with Abuli. फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मॅथ्स बेसिक टॉपिक घेऊन आलेली आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर मीन्स HCF. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की हा व्हिडिओ टिल द एंड बघा. आणि फ्रेंड्स, ह्या चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की या चॅनलला व्हिजिट करा आणि या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला चेक करा. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर बघा फ्रेंड्स, आपण इथे 2 नंबर्स घेतले आहेत, 12 and 16. ह्या दोघांचं आपल्याला काय काढायचं आहे? HCF. तर हा आपण काढणार आहे बाय डिव्हिजन मेथड. बाय डिव्हिजन मेथड. ही डिव्हिजन मेथड, ही डिव्हिजन ही काय आहे सगळ्यांनाच माहिती, पण कशा प्रकारे? तर आपण काय करणार आहोत, याचे प्राईम फॅक्टर काढून डिव्हिजन मेथडनी नंतर आपण त्याचा HCF काढणार आहोत. तर बघा, आपण याला याप्रमाणे लिहून घेऊया. इथे 12 आणि इथे 16. फर्स्टली आपण 12 चे डिव्हिजन बघूया. आता हे 12 इथे लास्टमध्ये 2 आहे, हा काय आहे? इव्हन नंबर आहे. तर आपल्याला एका छोट्या इव्हन नंबरने याला डिवाइड करायचं आहे. बघा, 2 6 जा 12, परत 2 3 जा 6. आता हा ऑड आला, तर इथे ऑडनी डिवाइड करायचं. 3 1 जा 3. मग आपण 12 चे प्राईम फॅक्टर्स काढलेले आहेत. 2 मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लिकेशन 3. आता 16 बघूया. 16 मध्ये हा जो 6 आहे, हा काय आहे? हा एक इव्हन नंबर आहे, तर आपल्याला छोट्या इव्हन नंबरने डिवाइड करायचा आहे. 2 8 जा 16. परत याला 2 ने डिवाइड करा. 2 4 जा 8. इथे 4 आलेला, परत याला 2 ने डिवाइड करतो. 2 2 जा 4. आता इथे 2 आलेला आहे. 2 1 जा 2. लास्टमध्ये 1 आहे, याचा अर्थ ही डिव्हिजनची प्रोसेस काय करायची? आपल्याला इथे स्टॉप करायची आहे. तर आपण हे जे आलेले प्राईम फॅक्टर्स आहेत ते लिहून घेऊया. 16 चे प्राईम फॅक्टर्स आहेत 2 मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लिकेशन 2. हे फॅक्टर्स आलेले आहेत. आता बघायचं ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे. तर या दोघांमध्ये हा 2 कॉमन आहे, लिहिला. त्यानंतर हा सेकंड 2 कॉमन आहे, मी इथे लिहिला. त्यानंतर इथे रिमेन आहे 3 आणि इथे 2 मल्टिप्लिकेशन 2. म्हणजे आता बाकीही काही कॉमन नाही आहे, बाकी सगळं अनकॉमन आहे. जे कॉमन आलेले नंबर्स आहेत त्याची मी करून घेतलेली आहे मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लिकेशनला 2. आन्सर आलेला आहे 4. आन्सर आलेला आहे 4. हा आपल्या ह्या 2 नंबर्स 2 and 16 चा काय झालेला आहे? हायेस्ट कॉमन फॅक्टर. फ्रेंड्स, आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फ्रेंड्स, आपण इथे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. 12 and 36 ह्या दोघांचा आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. त्यासाठी आपण डिव्हिजन मेथड यूज करणार. याप्रमाणे आपण लाईन्स ड्रॉ करायचे आहे दोन्ही नंबरसाठी. इथे मी 12 लिहिणार, इथे 36. आता 12 चे फॅक्टर्स कसे काढायचे आपण प्रिव्हियस एक्झाम्पलला बघितलेलं आहे, तरी पण एकदा बघून घेऊया. इथे मी लिहिते 2, कारण की हा 2 स्मॉलेस्ट इव्हन नंबर आहे. 2 नी 12 ला डिवाइड करायचा. 2 6 जा 12. परत इथे 2 नी 6 ला डिवाइड करायचा. 2 3 जा 6. आता इथे 2 नी 3 ला डिवाइड करू शकत नाही, 3 नी 3 ला डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3. तर लास्टमध्ये काय आलेलं आहे? 1. म्हणजे इथे डिव्हिजनची प्रोसेस जी आहे आपल्याला स्टॉप करायची आहे. आपण हे फॅक्टर्स लिहून घेऊया. 12 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लिकेशन 3. याप्रमाणे इकडे घेऊया. 36. इथे लास्टमध्ये इव्हन नंबर आहे. काय आहे? इव्हन. तर आपल्याला इथे सगळ्यात स्मॉलेस्ट इव्हन नंबरने डिवाइड करायचं आहे. तर मी ते 2 घेते. 2 नी 36 ला डिवाइड केलं तर 18. परत इथे 2 ने डिवाइड करायचा आहे. 2 9 जा 18. बघा, इथे 9 हा दिसतोय नंबर, हा आहे ऑड नंबर. तर इथे आपल्याला एका स्मॉल ऑड नंबरने डिवाइड करायचं आहे. तर 3 3 जा 9. परत इथे 3 1 जा 3. इथे लास्टमध्ये 1 आलेला आहे, याचा अर्थ ही डिव्हिजनची प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे आणि आपण 36 चे फॅक्टर्स फाइंड केलेले आहेत. 36 चे फॅक्टर्स आहेत 36 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लिकेशन 3. आता ह्या नंबर्स, ह्या फॅक्टर्समध्ये काय कॉमन आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे 2 कॉमन आहेत, हे 2 कॉमन आहेत आणि हे 3 कॉमन आहेत. जे आलेले आहे कॉमन ते लिहून घ्यायचं आहे. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. 2 मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लिकेशन
3 म्हणजे जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्याची आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलेली आहे. ती येते 12. ती येते 12 म्हणजे 12 आणि 36 चा जो HCF आहे तो आहे 12. अशा प्रकारे आपण HCF फाइंड केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.